नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना हवं. तर आपण चॅनल नवे ते चॅनल सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सहित चला सुरू करूया. सुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाकडून अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय असुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असा आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 5व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 27% 443% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते दिनांक 30 जून 2024 पर्यंत या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखणी देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतूद व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचारी वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्यावरील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांचे सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहिला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.